हॅलो मित्रांनो, आपल्याला कोडिंग तर शिकायची असते, पण कुठून सुरुवात करायची हे आपल्याला कधीच कळत नसतं. तर आपल्याला सुरुवात करायचीच आहे ना. आपण मराठी माणसं आहोत बघा. आपण टॉपवरून सुरुवात करूया आणि आपण जगातली सगळ्यात जास्त यूज केली जाणारी लँग्वेज शिकूया, जावा स्क्रिप्ट. त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी HTML आणि CSSचे व्हिडिओ घेऊन येत राहीन. ओके. तर जावा स्क्रिप्ट पहिले तर रन कशी करायची हा तर मोठा प्रॉब्लेम असतो, कारण ते तर काही दिसत नाही ना आपल्याला. तर जावा स्क्रिप्ट आपल्याला रन करायची असेल ना, तर सिम्पल ती कुठे रन करू शकता. प्रत्येक ब्राउझरमध्ये आहे ना जावा स्क्रिप्टसाठी एक प्रोव्हिजन केलेलीच असते, बरोबर. तुम्ही इथे आलात, इथे राईट क्लिक केलात, इन्स्पेक्ट केलात ना, तर हा बघा इथे तुमचा कन्सोल ओपन होतो. तर आडवा असतो, त्याला उभा करायचा असेल ना तर इथे 3 डॉटवर क्लिक करायचा, इथे क्लिक करायचा, हा आला लेफ्ट साईडला, इथे क्लिक करायचा, हा आला राईट साईडला, इथे जायचं कन्सोलमध्ये. आता आपण इथे कन्सोल लिहूया, console.log हॅलो वर्ल्ड. हे शिकवतात ना आपल्याला कॉलेजमध्ये, हॅलो वर्ल्ड. ह्याच्यापेक्षा भन्नाट शिकूया आज आपण. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त व्हिडिओ लाईक करा. आज आपण जाळच काढून टाकूया. हॅलो वर्ल्ड हे बघा टाईप झालं. ते मल्टी लाईन करायचं असेल ना, एकाच लाईनमध्ये टाईप. ओके, कन्सोल टाईप करायचं, console.log लिहायचं. तुम्हाला काही लिहायचं असेल तर मराठी लिहायचं. आणि इथे कसं माहिती आहे का, एंटर केलात ना तर तो डायरेक्ट रन होणार. आणि तुम्हाला अजून एक लाईन टाईप करायची असेल तर शिफ्ट दाबायचं, एंटर दाबायचं, नेक्स्ट लाईनवर येणार console.log म्हणजे काय, आपल्याला कुठली पण गोष्ट स्क्रीनवर बघायची असेल टाईप केलेली तर आपण इथे लिहिणार मराठी 1. आता जर आपण इथे एंटर मारलं ना, हे बघा इथे पूर्ण करावं लागणार. नंतर एंटर केलं मराठी आणि मराठी 1. दुसरा पर्याय दाखवतो कशी जावास्क्रिप्ट प्रोग्राम रन करतात. इथे यायचं, सरळ onecompiler.com टाकायचं, /जावास्क्रिप्ट टाकलं, इथे जावास्क्रिप्टचं कोड येणार. ओके, इथे बघा त्यांनी लिहिलेलंच आहे हॅलो वर्ल्ड. इथे रन केला, हॅलो वर्ल्ड रन झालं. समजा तुमचं नाव काय आहे, राक्या. कोणाचं नाव आहे राक्या, आपण लिहूया इथे हॅलो वर्ल्ड राक्या. हे काय असंच थोडी ना रन होणार आहे मित्रांनो. इथे तुम्हाला रनवर क्लिक करावं लागणार ना. रनवर क्लिक केलात, हॅलो राक्या. तर जावास्क्रिप्ट काय आहे, जावास्क्रिप्ट आहे ना ही जगातली सर्वात जास्त यूज केली जाणारी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कुठली पण साईट घ्या त्याच्यामध्ये जावास्क्रिप्टच असते. जगातल्या 90% वेबसाईटमध्ये जावास्क्रिप्ट ही असते. त्यामुळे तुम्ही जर जावास्क्रिप्ट शिकलात ना तर तुमची कोडिंगची खूप चांगली सुरुवात होईल. हे जावास्क्रिप्ट शिका, HTML शिका, CSS शिका, एक तुम्ही वेबसाईट बनवू शकता मित्रांनो लगेच. तर जावास्क्रिप्ट काय आहे, HTML तर तुमचं एक स्ट्रक्चर असतो, तिथे तुम्हाला दिसतात वेगवेगळ्या गोष्टी कुठे कुठे आपण टाकायच्या. CSS काय असतो मित्रांनो, आपल्याला शरीर आहे त्याच्यावर मेकअप सुंदरीकरण करण्याची गरज आहे की नाही. ते सुंदरीकरण म्हणजे काय असतं, ते CSS असतं. आणि जावास्क्रिप्ट काय असतं, आता समजा तुम्हाला 2 नंबर ॲड करायचे आहेत तर हे HTML आणि CSS करू शकत नाही, हे तुम्हाला जावास्क्रिप्ट थ्रूच करावं लागतं. मग जेवढा पण काही बिझनेस लॉजिक असतो ना, जे काही लिहायचं असतं आपल्याला, ते आपल्याला ह्या जावास्क्रिप्ट मार्फत लिहावं लागतं मित्रांनो. तर ही खूपच चांगली लँग्वेज आहे. आपण सुरुवात करूया याच्यामध्ये. आपण आपलं कॉलेजसारखं नाही शिकायचं की ह्याला हे म्हणतात, ह्याची डेफिनेशन काय, त्याची डेफिनेशन काय. ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर पुस्तक वाचा. इथे आपण तुम्हाला सगळं करून दाखवणार मित्रांनो. तर मित्रांनो मी तुम्हाला तर दाखवलं की आपल्याला वेबसाईटवर जावास्क्रिप्ट कशी रन करता येते, दॅट वन कंपायलर /जावास्क्रिप्टमध्ये. आणि दुसरी पद्धत म्हणजे मी दाखवलं की आपला क्रोममध्ये इन्स्पेक्ट एलिमेंट करून कशी आपल्याला जावास्क्रिप्ट लँग्वेज लिहिता येते. आता तिसरा पण एक मेथड दाखवू इच्छितो तुम्हाला की आता हे जावास्क्रिप्ट जी फाईल आहे ना ते आपल्याला HTML थ्रू सुद्धा रन करता येते. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला HTML एक फाईल बनवायची. म्हणजे कसं, HTML क्लोज आणि ओपन टॅग, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॉडी टॅग टाका, स्क्रिप्ट टॅग टाका, असं सर्व टाकावं लागतं. त्याच्यापेक्षा तुम्ही जर व्हिज्युअल स्टुडिओ कोड ह्या एडिटरमध्ये असाल ना, सिम्पली काय करायचं, हे एक्सक्लेमेशन मार्क दाबायचं. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे काय, उद्गारवाचक चिन्ह.
एंटर करायचं, डिरेक्टली तुम्हाला एक HTMLचा टेम्पलेट बनवून येईल. बरोबर, तुम्हाला तिथे काही लिहायची गरज नाही. आता तुम्हाला जावास्क्रिप्टचा कोड लिहायचा असेल ना, तर तुम्हाला स्क्रिप्ट टॅगचा यूज करावा लागतं, जिथे की तुम्ही जावास्क्रिप्ट लिहू शकता. बरोबर, आता हा जो स्क्रिप्ट टॅग आहे ना, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी बघा, इथे काय काय आपण लिहू शकतो. इथे आपण टेक्स्ट काही ॲड करू शकतो किंवा आपण जावास्क्रिप्ट लिहू शकतो. तर जी काही आपली जावास्क्रिप्ट असेल ती ह्या 2 टॅगच्या आतमध्ये येणार. तर आपण दाखवतो कसं करूया म्हणून. तर आता इथे समजा हे कन्सोल आहे, आपल्याला कमेंट ॲड करायची आहे. परत तसंच जसं आपण वेबसाईटवर केलेलं तसंच आपण इथे सुद्धा करणार आहोत. इथे console.log करायचं आहे, हॅलो सिद्ध्या हे असं टाकायचं, हे सेव्ह करायचं आणि नंतर हे तुम्हाला ब्राउझरवर रन करायचं असेल तर ते कसं करायचं. ही जी फाईल तुमची जिथे आहे ना, त्याचं पाथ कॉपी करायचा, गुगल क्रोमवर जायचं आणि तिथे हे टाकायचं आणि रन केलं ना, तर तुम्हाला इथे काय दिसणार नाही. तुम्हाला करावं लागेल इन्स्पेक्ट एलिमेंट आणि इथे तुम्हाला कन्सोलमध्ये दिसेल हॅलो सिद्ध्या. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट जावास्क्रिप्टमध्ये स्टार्ट करण्या अगोदर जी आपण पाहणार आहोत ते आपण पाहणार आहोत की कमेंट कसे ॲड करायचे. कमेंट म्हणजे काय, तर एका जागी आपला कोड असतो आणि दुसऱ्या जागी आपल्याला त्याबद्दल काही माहितीसुद्धा द्यायची असते. तर समजा इथे मी टाईप करतो लेट नंबर इज इक्वल टू 5. तर हा तर आपला कोडचा पार्ट आहे, पण आपल्याला समजा त्याच्याबद्दल काहीतरी माहिती द्यायची असेल तर ती आपण कमेंटने देऊ शकतो. तर कमेंट 2 प्रकारचे असतात. हे पहिलं मी दाखवणार आहे सिंगल लाईन कमेंट. तर तुम्ही इथे याला कमेंट देऊ शकता की हा नंबर व्हेरिएबल आहे. दिस इज सिंगल लाईन कमेंट. आणि तर आपण जर हे रन केलं ना, तर तुम्ही बघू शकता त्यांनी ही स्टेटमेंट तर पूर्णपणे इग्नोर केलेली आहे. इथे आपण कन्सोल सुद्धा करून बघूया. कन्सोल नंबर. आणि आता जर आपण हे रन केलं तर तुम्ही बघाल तर फक्त ह्या 2 स्टेटमेंट रन झाल्या आणि ही त्याने कमेंट आहे त्यामुळे इग्नोर केली. ओके, त्याच प्रकारे समजा तुम्हाला अशी एक केस आहे की ज्याच्यामध्ये खूप सारी माहिती टाकायची आहे, तर ती तुम्ही एका सिंगल लाईनमध्ये सुद्धा नाही टाकू शकत. बरोबर, तर त्याच्यासाठी आपल्याला /* सुरुवात करावी लागेल आणि तुम्हाला जे काही डिस्क्रिप्शन इथे टाकायचं असेल ते डिस्क्रिप्शन तुम्ही टाकू शकता. ओके, आणि हे कितीही लाईनचं असू शकतं. त्यामुळे इथे मी आता हे कॉपी पेस्ट करतोय. ओके, तर इथे बघा मी 5-6 लाईन टाकल्या आणि त्याच्यानंतर ह्याला मला एंड करावं लागेल. तर सुरुवात होते /* पासून आणि त्याचा एंड होतो // पासून. ओके, तर हा जो एवढा पार्ट आहे ना, डिस्क्रिप्शन तो कंपाईल होणार नाही, तो रन होणार नाही. त्यामुळे आता इथे आपण कन्सोल करून बघूया. console.log कमेंट डेमॉन्स्ट्रेशन. ओके, आता जर मी हे रन केलं ना, तर तुम्ही बघू शकता तर ह्या 2 लाईन रन झाल्या आणि ही कन्सोलची लाईन रन झाली. बाकीचा जो हा पार्ट आहे ना, तो तर आपल्या अंडरस्टँडिंगसाठी होता, त्याच्यामुळे कंपायलरने तो इग्नोर केला. तर अशा प्रकारे आपण कमेंट ॲड करू शकतो. जर आपल्याला सिंगल कमेंट ॲड करायची असेल तर // ॲड करावी लागेल आणि आपल्याला मल्टी लाईन म्हणजे वेगवेगळ्या लाईनवर जर खूप मोठं डिस्क्रिप्शन असेल आणि ते जर इग्नोर करायचं असेल तर आपल्याला // आणि स्टारचा उपयोग करावा लागेल. स्टार्टिंग विथ // एंडिंग विथ */. ओके, तर मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत की डेटा टाईप आणि व्हेरिएबल काय असतं, आपण कशा प्रकारे व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. तर फर्स्ट आपण बघूया डेटा टाईप. तर डेटा टाईप, तर या वर्डमध्येच त्याची माहिती आहे. डेटा म्हणजे काय असतं, माहिती, आणि टाईप म्हणजे माहितीचा प्रकार. तर जावास्क्रिप्ट आपल्याला 7 प्रकारचे डेटा टाईप प्रोव्हाइड करतो,
जे की मी इथे लिहिलेले आहेत, जसं की अनडिफाईन्ड, नल, बुलियन, स्ट्रिंग, सिम्बॉल, नंबर आणि ऑब्जेक्ट. ओके, तर ह्याच्यात सगळ्यात जास्त यूज केले जाणारे डेटा टाईप कोणते आहेत? तर स्ट्रिंग, बुलियन, ऑब्जेक्ट, नंबर. ओके, अनडिफाईन्ड काय असतं? एखादी व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलं आहे पण त्याला काहीच व्हॅल्यू दिलेली नाही आहे, तर तेव्हा तो डेटा टाईप असतो अनडिफाईन्ड व्हॅल्यू. नल व्हॅल्यू म्हणजे एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रेझेंटच नाही आहे, त्यात काहीच नाही आहे, तर त्यावेळी आपण डेटा टाईप मेन्शन करू शकतो नल. बुलियन म्हणजे ट्रू अँड फॉल्स, म्हणजे बरोबर किंवा चुकीचं. स्ट्रिंग डेटा टाईप काय असतो? तर एखादे आपल्याला टेक्स्ट लिहायचं असेल, जसं की क्विक कोड अकॅडमी. ओके, तर हा पूर्णपणे एक टेक्स्ट आहे. ओके, तर आपण त्याला म्हणू शकतो की ह्याचा डेटा टाईप स्ट्रिंग आहे. देन सिम्बॉल म्हणजे युनिक गोष्ट असते जी की आपण पुन्हा पुन्हा चेंज करू शकत नाही, त्यालाच इम्युटेबल म्हणतात. तर आपण लेक्चर्समध्ये पुढे हे सर्व डेटा टाईप्स बघणारच आहोत. तर आपण नेक्स्ट वळूया नंबर 1 2 3 4 5 6 7 8 हे तुम्हाला माहीतच आहे. आणि शेवटचा डेटा टाईप आहे म्हणजे ऑब्जेक्ट. सर ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं? जर तुम्हाला अनेक की व्हॅल्यूजचं एक टाईप बनवायचं असेल तर त्याला आपण बोलतो ऑब्जेक्ट. नाही समजलं? समजावतो. तर समजा इथे मला माहिती लिहायची आहे, तर हे आपण जेव्हा कर्ली ब्रेसेसमध्ये लिहितो ना, तर हा झाला एक प्रकारचा एम्प्टी ऑब्जेक्ट. आणि ह्याच्यामध्ये आपण असं टाकलं की ID 1, तर ID झाली की व्हॅल्यू झाली 1. असंच आपल्याला ID थोडी ना टाकायचं, आपल्याला नेम पण टाकायचा असू शकतो. ओके, तर नेम झाला की आणि इथे व्हॅल्यू झाली सपोज सीड. ओके, तर अशा प्रकारे आपण खूप असे व्हेरिएबल्स एका ऑब्जेक्टमध्ये सुद्धा मर्ज करू शकतो. तर आपण आता नेक्स्ट बघूया की आपल्याला व्हेरिएबल कशा प्रकारे करू शकतो. तर व्हेरिएबल आपण क्रिएट करू शकतो. फर्स्ट पद्धत आहे वॅर. समजा नेम, इथे आपण नेम टाकूया सीड. तर इथे तुम्ही बघाल तर आपल्या व्हेरिएबलचं नाव आहे नेम आणि त्याची व्हॅल्यू आहे सीड. तर हा सीड तर टेक्स्ट आहे, त्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की हा स्ट्रिंग डेटा टाईप आहे. तर व्हेरिएबल आपल्याला कशासाठी क्रिएट करतात? बघा, कम्प्युटर जे काही स्टोअर करतो ना, तो मेमरीमध्ये स्टोअर करतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणतीही गोष्ट जर कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची असेल ना, तर ती आपल्याला एका स्पेसिफिक मेमरी ॲड्रेसमध्ये स्टोअर करावी लागते. तर आपल्याला पहिले रिक्वेस्ट करावं लागणार ना कम्प्युटरला की बाबा मला हा डेटा तुझ्या ह्या मेमरीला स्टोअर करायचा आहे. तर त्यावेळी आपण हा वॅर म्हणजे व्हेरिएबल क्रिएट केला नेम, ज्याचं नाव आहे नेम. तर ह्या नेम हा एका मेमरी ॲड्रेसशी रिलेटेड असतो, तिथे तुमची व्हॅल्यू स्टोअर होणार सीड. सो नेक्स्ट टाईम समजा तुम्ही नेम केलं 8. ओके, तर आता काय होणार? त्या ज्या मेमरी ॲड्रेसवर जिथे पहिलं सीड प्रेझेंट होतं तिथे आता नेममध्ये 8 ही व्हॅल्यू असणार. ओके, सो त्यासाठी आपल्याला व्हेरिएबल क्रिएट करावे लागतात. तर नेक्स्ट टाईप आहे लेट. सो लेटसुद्धा वॅरसारखं आहे, जिथे आपण समजा लास्ट नेम टाकलं आणि इथे लास्ट नेम आपण काय ठेवूया? आपण लास्ट नेम लिहूया जॉन्सन. ओके, तर इथे काय केलं? हे सुद्धा वॅर प्रमाणेच इथे आपण लास्ट नेम व्हेरिएबलचं नाव दिलं, इथे लास्ट नेम दिलं जॉन्सन. ओके, तर हे दोन्ही एकसारखेच आहेत, पण त्यात सुद्धा काही डिफरन्स आहेत, ते आपण पुढे लेक्चरमध्ये बघणारच आहोत. वॅर म्हणजे काय असतं? हे थ्रू आउट तुम्ही एकदा डिक्लेअर केलं तर प्रोग्राममध्ये यूज करू शकता. लेटचं तसं नसतं. ज्या फंक्शनमध्ये, ज्या स्कोपमध्ये तुम्ही त्याला क्रिएट केलं आहे ना, तिथेच तुम्ही त्याला यूज करू शकता. तर तिसरा प्रकार आहे व्हेरिएबल डिक्लेरेशनचा, हा कॉन्स्ट. ओके, कॉन्स्ट म्हणजे काय? कॉन्स्टंट, जे कधीही चेंज होऊ शकत नाही. तर इथे कॉन्स्ट आपण एक्झाम्पल घेऊया पाय. तर 3.14. आता मला सांगा, ही पायची जी व्हॅल्यू असते ती कधी चेंज होते का? ते सार्वभौमिक आहे, ते नेहमी तीच राहणार, ती आपण चेंज करू शकत नाही. जर आपण तसा प्रयत्न केला ना, आता याला मी समजा 12 करतो आणि हे जर आता आपण रन करायला गेलो ना, इथे बघा तुम्हाला एरर दाखवणार
की असाइनमेंट टू कॉन्स्ट व्हेरिएबल, म्हणजे कॉन्स्ट व्हेरिएबलला एकदा आपण व्हॅल्यू डिक्लेअर केली तर आपल्याला ती पुन्हा चेंज करता येऊ शकत नाही. तर जेव्हा अशा प्रकारे आपल्यासमोर सिनारिओ असेल की एखादा जो व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट आहे, तेव्हा आपण कॉन्स्ट या डिक्लेरेशन टाईपचा यूज करू शकतो. तर मित्रांनो, आता आपण डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन आणि असाइनमेंट याच्यामधला डिफरन्स बघणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मी एक व्हेरिएबल क्रिएट केला आहे ए नावाचा. तर ह्याला आपण बोलतो डिक्लेरेशन. तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरलो की जावास्क्रिप्ट आपण प्रोग्राम लिहित असतो ना, तेव्हा प्रत्येक लाईनच्या एंडला आपल्याला हा सेमीकॉलन यूज करावा लागतो. तो दिला नाही तरी चालतो, पण आपल्याला जर चांगला डेव्हलपर बनायचं असेल तर आपण चांगलं कोडिंग प्रॅक्टिस फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक लाईनच्या एंडला तुम्ही सेमीकॉलन द्या असं मी तुम्हाला सांगेन. ओके, तर हा जो पार्ट आहे वॅर ए हा झाला डिक्लेरेशन. आता दुसऱ्या लाईनवर तुम्ही बघितलात तर इथे मी वॅर बी, व्हेरिएबल बी डिक्लेअर सुद्धा केलं आहे आणि त्याच वेळी हे इक्वल टू 2 म्हणजे काय, त्याला व्हॅल्यू सुद्धा असाइन केले. तर ह्याला आपण बोलतो असाइनमेंट. ओके, तर आता आपल्याला ए ची सपोज व्हॅल्यू असाइन करायची आहे. हां, तर आपण काय करू, ए इज इक्वल टू बी, म्हणजे बी ची जी व्हॅल्यू होती ती आता ए ला असाइन झाले. तर आपण कुठलीही गोष्ट जर कन्सोलवर बघायचं असेल तर कन्सोल डॉट लॉगचा यूज करू शकतो. इथे आपण कन्सोल डॉट लॉगमध्ये, तर आता आपण ए बघितलं, आता हे रन केलं तर तुम्हाला इथे दिसेल की आउटपुट काय आहे 2, म्हणजे ए ची व्हॅल्यू आता काय आहे 2. जर तुम्हाला आधी ए ची व्हॅल्यू काय होती हे जर बघायचं असेल तर आपण जिथे ए इज इक्वल टू बी केलंय ना त्याच्यावर आपण कन्सोल डॉट लॉग ए लिहूया. तर त्या क्षणी ए ची व्हॅल्यू काय होती बघा. तर पहिल्या क्षणी जेव्हा आपण ए ला काहीच व्हॅल्यू असाइन नाही केलेली तेव्हा त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली सेट झाली होती अनडिफाईंडला. नेक्स्ट या चौथ्या नंबरच्या लाईनला आपण काय केलं, ए ला बी ची व्हॅल्यू असाइन केली. त्याच्यानंतर जेव्हा आपण कन्सोल डॉट लॉग ए केलं तेव्हा आपल्याला ही 2 ही व्हॅल्यू मिळाली. तसंच जेव्हा तुम्हाला डिबगिंग करायची असते ना कोडमध्ये, तेव्हा तुम्हाला कुठल्या पॉईंटला आपल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होती हे जर चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कन्सोल डॉट लॉगचा यूज करू शकता. ओके, तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत केस सेन्सिटिव्हिटी काय असते जावास्क्रिप्टमध्ये. ओके, तर आपण एक बघू शकता की व्हेरिएबल क्रिएट केला आहे फर्स्ट नेम अँड तो इनिशियलाइज केला आहे विथ व्हॅल्यू ॲज सीड. ओके, आणि नेक्स्ट लाईनमध्ये मी त्या व्हेरिएबलला राम ही व्हॅल्यू असाइन केलं आहे. तर तुम्ही इथे डिफरन्स बघाल तर ह्या फर्स्ट नेममध्ये पहिल्या व्हेरिएबलमध्ये फर्स्टचा एफ आहे तो स्मॉल आहे आणि दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये फर्स्ट हा कॅपिटल आहे. ओके, एफ कॅपिटल आहे. आता तुम्हाला वाटेल की मी फर्स्ट नेमची पहिली व्हॅल्यू सीड होती आणि नंतर त्याला राम व्हॅल्यू असाइन केली, म्हणजे फर्स्ट नेमची व्हॅल्यू राम असेल. तर आपण रन करून बघूया. तर नाही, तर ती व्हॅल्यू राम नाही आहे, ती सीडच आहे. तर इथे असं का झालं, कारण जावास्क्रिप्ट ही लँग्वेज केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही जर फर्स्ट नेम असं यूज केलं आणि नंतर त्याला व्हॅल्यू असाइन केली तर ती व्हॅल्यू राम होईल. ओके, पण इथे एफ कॅपिटल आहे म्हणून त्यांनी 2 वेगवेगळे व्हेरिएबल वाटले कम्प्युटरला आणि त्यांनी 2 सेपरेट व्हॅल्यूज त्याच्यामध्ये स्टोअर केला. आता नॉर्मली जेव्हा आपण जावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल क्रिएट करतो ना तर त्याच्यासाठी आपण यूज करतो कॅमल केस. तर कॅमल केस म्हणजे काय असतं, जर समजा 2 वर्ड आहेत, आता तुम्हाला 2 वर्ड आहेत वरण भात. ओके, तर त्याच्यासाठी जर तुम्हाला हे 2 सेपरेट वर्ड आहेत पण आपण त्याचा एकच व्हेरिएबल क्रिएट केलं आहे बरोबर.
तर त्यासाठी कॅमल केसमध्ये काय असतं, वर्ण म्हणजे पहिला वर्ड हा स्मॉलमध्ये असणार आणि दुसऱ्या वर्डचा पहिला लेटर असतो तो कॅपिटलमध्ये असतो. वरण भात, मग तुम्ही चिकन, बिर्याणी, समजा बॅट, बॉल. तर इथे तुम्ही बघाल पहिला वर्ड हा स्मॉलमध्ये, नेक्स्ट वर्डचा पहिला लेटर कॅपिटलमध्ये. तर ह्याला कॅमल केस असं नाव का दिलं आहे, तर तुम्ही बघाल ना, कॅमल म्हणजे काय असतं, उंट असतं. तर उंटाचा पहिला भाग असा स्ट्रेट असतो, त्याच्यानंतर थोडा उंचवटा असतो. तर तुम्ही इथे पण या व्हेरिएबलमध्ये बघाल, हे वरण हे स्ट्रेट आहे, त्याच्यानंतर थोडासा उंचवटा आहे मध्ये, जो की कॅपिटल बी आहे, आणि भात, चिकन, देन बी कॅपिटल, बिर्याणी. तर अशा प्रकारे आपण व्हेरिएबल चं नाव देऊ शकतो. तर मित्रांनो, आता ज्या जावास्क्रिप्टमधल्या बेसिक गोष्टी होत्या ना, तर मुळात तुम्ही शिकलेल्या आहेत. म्हणजे व्हेरिएबल वगैरे कसं क्रिएट करायचे, त्याला व्हॅल्यू कशी असाइन करायची वगैरे. तर आता आपण थोड्या ॲडव्हान्सकडे वळूया. तिथे आपण जरा बेसिक मॅथ्स करूया. ओके, तर इथे मी एक नवीन व्हेरिएबल क्रिएट करतो, वॅर सम. सम म्हणजे आपल्याला इथे बेरीज करायची. आता आपल्याला दोन संख्यांची बेरीज करायची असेल तर इथे सिम्पली तुम्हाला लिहावं लागेल 10 + 10. तर तुम्ही जेव्हा अधिक टाईप करता ऑटोमॅटिकली तर तुम्हाला सम कॅल्क्युलेट करून देणार. मग आपण console.log करूया, याचा आपण सम बघूया. सम ह्याला आपण कमेंट करूया, म्हणजे हे जसं त्या तसं प्रिंट करणार आणि इथे व्हेरिएबलचं नाव देऊया सम, console.log सम. तर तुम्ही बघाल 10 + 10 कम्प्युटरने आपल्याला त्या अधिक त्याची बेरीज करून दिली आहे. इथे आपण टेस्ट करूया दुसऱ्या व्हॅल्यूज टाकून. 25, 15 + 10 25, बरोबर आहे. आता समजा आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला वजाबाकीला इंग्लिशमध्ये काय बोलतात, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन. आणि ते आता आपल्याला व्हेरिएबल जो आपण दाखवतोय तिथे पण आपल्याला टाकावं लागेल सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन टाकूया 15 - इथे पण आपण लिहून टाकूया सबट्रॅक्शन. तर 15 - 10 किती उत्तर आलं पाहिजे, 15 - 10 5 उत्तर आलं पाहिजे. तर इथे बघा सबट्रॅक्शन, इथे सब 5 म्हणून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आता त्याच प्रकारे समजा तुम्हाला करायचं आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. मल्टिप्लिकेशन आपण व्हेरिएबलचं नाव देऊया, गरजेचं नाही आहे, व्हेरिएबलचं नाव तुम्ही काहीही देऊ शकता. आणि इथे आपल्याला गुणाकार करायचा असेल तर गुणाकार करायचा असेल तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये स्टार यूज केला जातो, कारण आपल्याला गुणाकारचं असं काही ॲज सच साईन नसतं त्याच्यामुळे. तर आपण इथे आपण टाकूया कमेंट गुणाकार आणि इथे त्या व्हेरिएबलचं नाव देऊया मल्टिप्लिकेशन. आणि आता जर आपण रन केलं तर 15 × 10 150 गुणाकार करून दिला. आता तुम्हाला भागाकार करायचा असेल, ओके, तर भागाकार मित्रांनो थोडा ट्रिकी आहे, कारण भागाकारमध्ये आपल्याकडे 2 असतात, की आपल्याकडे एक भागाकार असतो आणि एक आपल्याला असते बाकी. तर समजा आपल्याला बाकी काढायचे, तर बाकीला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो, रिमाइंडर. ओके, रिमाइंडर 10% पर्सेंट म्हणजे मॉड बोलतात त्याला इंग्लिशमध्ये. तर आपण ह्याला कन्सोल केलं, console.log केलं, तर आपल्याला इथे आपण त्या रिमाइंडर बघूया, इथे रिमाइंडर आणि रन करूया. तर इथे बघितला तर तुम्हाला बाकी 0 भेटली का, कारण बेपाचे 10. ओके, तर उरले किती, 0 0. जर इथे 11 असते तर बेपंचे 10 उरला 1, तर इथे आपल्याला 1 आउटपुट मिळाला असता. तर आपल्याला त्याच प्रकारे जर भागाकार बघायचा असेल, ओके, तर त्याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो, कोशंट. कोशंट. तुम्ही तुमचं व्हेरिएबलचं नाव काहीही देऊ शकता. तर इथे तुम्ही 10 तेव्हा तुम्हाला फॉरवर्ड स्लॅश द्यावी लागेल. ओके,
आणि जर तुम्ही कन्सोल केलात, इथे क्वोशंट तुम्ही कन्सोल केलात, तर इथे तुम्हाला उत्तर मिळायला पाहिजे 5. ओके, तर तुमच्या माहितीसाठी मी इथे कमेंट सुद्धा ॲड करतो. रिमाइंडर म्हणजे बाकी, आणि क्वोशंट म्हणजे भागाकार. तर इथे आपण टाकूया भागाकार. रन करूया आणि बघूया. बाकी 1 भागाकार 5, 2 पंचे 10. तर मित्रांनो, मी अजून एक तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगणार आहे, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. सो जावास्क्रिप्ट प्रोग्राममध्ये ही पद्धत खूप ठिकाणी यूज करते. तर इन्क्रीमेंट काय असतं, जी संख्या आहे तिला 1ने वाढवणं म्हणजे इन्क्रीमेंट. आणि डिक्रीमेंट काय असतं, जी संख्या आहे तिला 1ने कमी करणं, याचा अर्थ डिक्रीमेंट, वाढवणं, कमी करणं. तर जर आपल्याला समजा या 10 नंबरला 11 करायचं असेल, तर आपण नॉर्मल पद्धतीने कसं करू, माय नंबर इज इक्वल टू माय नंबर म्हणजे 10 अधिक 1. पण जर आपल्याला हे एकदम सोप्या पद्धतीने करायचं असेल, तर हे लिहिण्यापेक्षा तुम्ही माय नंबर प्लस प्लस लिहू शकता. आणि आता आपण कन्सोल करूया. हे console.log आणि इथे आपण आता माय नंबरची व्हॅल्यू काय आहे ती बघूया. आता जर आपण रन केलं तर आपल्याला दिसेल माय नंबरची आता व्हॅल्यू आहे 11. तर सिमिलरली डिक्रीमेंट काय असतं, जो नंबर आहे त्याला 1ने कमी करणं. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, माय नंबर मायनस मायनस. आता आपण जर रन केलं तर बघा, हा 10 होता, त्याचा काय झालं 9 झालं, कारण आपण ते डिक्रीमेंट केलं. म्हणजे इन्क्रीमेंट हे झालं डिक्रीमेंट, आणि माय नंबर प्लस प्लस हे झालं इन्क्रीमेंट. मग तुमचा पगार वाढतो तेव्हा काय होतं, इन्क्रीमेंट होते ना, त्याला आपण इन्क्रीमेंट म्हणजे वाढवणं. कळालं. तर हे आपल्याला खूप ठिकाणी यूज होतं, ते आपण पुढे पण बघू कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण हे यूज करू शकतो. तर मित्रांनो, आपण इन्क्रीमेंट डिक्रीमेंट तर बघितलं, पण अजून ऑप्टिमम पद्धतीने आपण कोड लिहू शकतो. तर आपल्याला कसं, मी पहिलं सांगितलं आपल्याला कसं टॉपचं बनायचं आहे, राईट. तर आपण इथे बघूया, इथे मी व्हेरिएबल इनिशियलाइज केलेत, व्हेरिएबल A, B, C, ज्याला व्हॅल्यू मी दिले प्रत्येकी 10, 20 आणि 30. तर मला सांगा, जर मला A मध्ये 11 ॲड करायचं आहे, तर मी कसं लिहिणार, A इज इक्वल टू A प्लस 11. तसंच मी B मध्ये 12 ॲड केले, B इज इक्वल टू B प्लस 12, C इज इक्वल टू C प्लस 13. म्हणजे तुम्हाला हे एवढं लिहिण्याची का गरज आहे, एका कॉमन डेव्हलपर आणि एका एक्सपर्ट डेव्हलपरमध्ये हाच फरक असतो. तो हे A इज इक्वल टू A प्लस 11 नाही लिहिणार, तो लिहिणार याच्या रिप्लेसमेंटमध्ये A प्लस इक्वल टू 11. आता हे पहिली स्टेटमेंट आणि दुसरी स्टेटमेंट ही अगदी सिमिलर आहे, पण हे बघा किती असं वाटतं नाही एखाद्या एक्सपर्टने लिहिलेलं आहे तसंच. तर आपल्याला आता बी साठी तसं करायचं असेल तर मी कसं लिहिणार, बी प्लस इक्वल टू 12 झालं. आता तुम्ही सी साठी सांगा काय असेल, मनातल्या मनात बोला, सी प्लस इक्वल टू 13. तर अशा प्रकारे तुम्ही कमी वेळामध्ये लिहू शकता आणि तुमचा कोड बघून सुद्धा माणूस बोलेल की बाबा कोणत्या तरी प्रोफेशनलने हे लिहिलेलं आहे. ओके, आता आपण लिहिलं तर आहे, पण एकदा याला कन्सोल पण करून घेऊया, नाहीतर वाटेल तुम्हाला हा काहीही सांगतोय. आपण कन्सोल करूया सगळे हे. कन्सोल डॉट लॉग
पहिलं आपण बघूया ए ची व्हॅल्यू. ए नंतर हेच आपण कॉपी करूया, पेस्ट करूया, इथे टाकूया बी, इथे व्हॅल्यू शो करूया बी ची आणि तिसऱ्या स्टेपला आपण व्हॅल्यू टाकूया सी ची आणि इथे सी व्हेरिएबल टाकूया. आता याला रन करून बघूया. तर बघितलात आधी ए ची व्हॅल्यू काय होती 10, त्याच्यामध्ये 11 ॲड झाले. नंतर बी ची व्हॅल्यू काय होती 20, त्याच्यामध्ये 12 ॲड झाले. 20 + 12 32. त्याच्यानंतर सी ची व्हॅल्यू काय होती 30, त्याच्यामध्ये आपण 13 ॲड केले तर झाले 43. सिमिलरली आता तुम्ही प्लसचं शिकलाय तर मायनसचं कसं करणार. ए मायनस इक्वल टू 11. 10 मधनं तर 11 कसे मायनस करणार, आपण 9 करूया. 9 करू. त्याच्यानंतर इथे पण प्लसच्या जागी मायनस टाकू, सीच्या इथे पण मायनस टाकू. आता बघूया, आता आपली ए ची व्हॅल्यू असली पाहिजे 1, बी ची व्हॅल्यू असली पाहिजे 8 आणि सी ची व्हॅल्यू असली पाहिजे किती 30 - 13 17. आपण चेक करूया. ए 10 होता, -9 केले 1 झाला. बी 20 होता, -12 केले 8 झाला. नंतर सी 30 होता, -13 केले 17 झाले. तर मित्रांनो आता आपण बघूया की एका व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू आपण कशी द्यायची. तर इथे आपण बघू शकता मी एक व्हेरिएबल क्रिएट केलं आहे, लेट नेम इज इक्वल टू क्विक कोड अकॅडमी. तर याच्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. आता जर मी हे रन केलं तर हे प्रॉपर दिसेल क्विक कोड अकॅडमी. पण तिथे समजा आपल्याला हे अकॅडमी जो शब्द आहे ना तो आपल्याला डबल कोट्समध्ये दाखवायचा आहे. ओके, आता मी हे डबल कोट्स करून बघतो आणि बघूया काय होतं. तर आता मी हे जर रन केलं ना तर इथे मला एरर देईल, अनएक्सपेक्टेड आयडेंटिफायर. बरोबर. तर आता हे रिझॉल्व कसं करायचं. आपण तर कॉम्प्रोमाइज करू शकत नाही ना, आपल्याला कोट्स तर हवेत. तर एक प्रकार आहे त्याचा, इथे आपण फॉरवर्ड / टाकूया त्या डबल कोट्सच्या आधी, फॉरवर्ड / असं टाकलं आणि जर रन केलं ना आता तर हे बघा क्विक कोड आणि अकॅडमी डबल कोट्समध्ये आला. पण हे डबल / तरी का टाकायचं. मी तुम्हाला एक सोपा मार्ग सांगतो ना. हे डबल / ॲड करण्यापेक्षा आहे ना, हे बाहेरचे कोट्स आहेत ना ते तुम्ही सिंगल कोटमध्ये जरी दिलात ना तरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, तर आता मी ह्याला देतो सिंगल कोटमध्ये. आता तुम्ही बघाल तुम्हाला जो एक्सपेक्टेड आउटपुट आहे तो भेटलाच, राईट. तर अशा प्रकारे तुम्ही हे काही लिमिटेशन्स असतात ना ते सुद्धा रिझॉल्व्ह करू शकता. तर मित्रांनो आपण आधी तर बघितलं की आपण 2 नंबर कसे ॲड करू शकतो, पण आपल्याला थोडी ना नंबर्स फक्त ॲड करायचे असतात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा हे लेट फर्स्ट क्विक कोड हा एक व्हेरिएबल आहे आणि दुसरा व्हेरिएबल आहे सेकंड आणि त्याच्यावर आपण अकॅडमी लिहिलेलं आहे. तर समजा आपल्याला ह्या दोन्ही व्हेरिएबलला जर एकत्र करायचं असेल तर आपण ते कसं करू शकतो. सिम्पल आहे. आपण एक व्हेरिएबल बनवूया, त्याचं नाव काही देऊया. आता आपण त्याचं नाव देऊया फुल स्ट्रिंग. आणि इथे तुम्हाला काही नाही करायचं आहे. इथे तुम्हाला ॲड करायचं फर्स्ट व्हेरिएबल प्लस दुसरा व्हेरिएबल, हे तुम्हाला ॲड करून देणार. नंतर आपण कन्सोलमध्ये बघूया फुल स्ट्रिंग काय आहे. console.log असं आपण केलं आणि इथे आपण टाईप केलं फुल स्ट्रिंग. आणि जर आपण हे ना आता प्रिंट करायचा प्रयत्न केला तर इथे बघा तुम्हाला काहीतरी एरर दाखवला. तर इथे आपण काय करतोय, फर्स्टला ॲड करतोय अकॅडमीने, जे की आपल्याला करायचं होतं सेकंडने. तर चला आपण रिझॉल्व करूया. इथे आपलं व्हेरिएबल नाव असलं पाहिजे. तर हे आपण रन केलं तर इथे आपल्याला आलं क्विक कोड अकॅडमी. आता हे पण बघा ना हे चिकटलेलं आहे. तर ते आपण कसं रिझॉल्व करू शकतो. इथे काय नाही, आपल्याला एक स्पेस एंटर करायचा. मग आपण फर्स्ट करूया प्लस इथे टाकूया एम्प्टी स्ट्रिंग आणि इथे अजून एकदा ॲड करूया. बघूया आता आपल्याला आउटपुट काय मिळतो.
तरी पण तसंच भेटतं. तर आपल्याकडे दुसरी मेथड आहे, फॉरवर्ड स्लॅश टाकायचा, टी टाकायचा. टी म्हणजे काय, स्पेस असणार. आता बघा, हा एवढा टॅब स्पेस त्यांनी घेतला, तर आपल्याला एवढा तर स्पेस नको होता. तर आपण काय करूया, आपण सिंगल कोट्सच ठेवूया, पण इथे स्पेस एंटर करूया. इथे आपण रन केलं तर हे बघा, आता इव्हनली स्पेस आलेला आहे सगळ्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण दोन स्ट्रिंगला एकत्र करू शकतो, बरोबर. आणि आपण मगाशी बघत होतो एकदम कूल पद्धतीने कसं आपल्याला ॲड करता येईल, बरोबर. तर आपण असं करत होतो ना, a इज इक्वल टू a+1, ओके. आणि तसंच जर सिनारिओ आपल्या ह्याच्यामध्ये असेल, स्ट्रिंगमध्ये असेल, तर फर्स्ट प्लस आपल्याला करायचं आहे सपोज न्यू, फर्स्ट कोड न्यू, ओके. तर हा एक पद्धत आहे ज्याच्याने तुम्ही करू शकता. फर्स्टमध्ये अजून एक स्ट्रिंग, तर इथे आपण टाकूया. ते बघा, कोडमध्ये न्यू ॲड झालं. पण हे असं का करायचं, मी तुम्हाला शिकवलेलं, बरोबर. कुठलीही गोष्ट त्यामध्ये ॲड करायची असेल तर आपण हे फक्त न्यू ठेवूया, ओके. आणि जसं आपण नंबरसाठी करत होतो, इथे प्लस ॲड करूया. आणि हा जर आपल्याला कोड लिहिला तरी पण आपल्याला सेम आउटपुट भेटणार आहे. आपल्याला सगळं कसं करायचं आहे, पण ते एकदम प्रोफेशनल पद्धतीने. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत ऑब्जेक्ट काय असतं. तर इथे आपण करूनच दाखवूया. लेट ऑब्जेक्ट व्हेरिएबल, नको ऑब्जेक्ट व्हेरिएबल नको घेऊया, आपण घेऊया एम्प्लॉई. व्हेरिएबलचं नाव आहे एम्प्लॉई इक्वल टू. तर एम्प्लॉईचं काय काय असतं, एम्प्लॉईचं असतं ID 1, एम्प्लॉईचं नाव नेम जॉन, त्याची डेसिग्नेशन, समजा तो आहे सॉफ्टवेअर इंजिनियर. तर आपल्याला कुठलीही गोष्ट जर रिलेटेड इन्फॉर्मेशन जर आपल्याला क्लब करायचं असेल, त्याचा एक ग्रुप निर्माण करायचा असेल, तर त्या टाईमला आपण हे ऑब्जेक्ट डेटा टाईप यूज करू शकतो. तर आता आपण हे कन्सोल केलं ना, console.log, आपण कन्सोल करू एम्प्लॉई. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला एम्प्लॉईची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळाली. ID इज इक्वल टू 1, नेम जॉन, डेजिग्नेशन. तर आता तर मी फक्त पूर्ण ऑब्जेक्ट प्रिंट केला आहे. जर तुम्हाला त्यातील काही इन्फॉर्मेशन, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन हवी असेल, तर इथे मला हवं ID. तर मी जर employee.id टाकलं तर एम्प्लॉई 1 हे ID मिळालं मला. त्याच्यानंतर जर सपोज मला नेम वाचायचं आहे, तर मी employee.name करेन आणि जॉन आपल्याला भेटलेलं आहे. त्याच्यानंतर समजा आता मला त्याचं डेजिग्नेशन बघायचं आहे, तर एम्प्लॉई डेजिग्नेशन. तर मी employee.designation टाकू शकतो. तर मला हे एम्प्लॉईचं डेजिग्नेशन मिळालेलं आहे. तर इथे आपल्याला कधी पण डॉट कीची व्हॅल्यू टाकायची असते. तर समजा इथे मला ID हवं असेल, तर आयदर मी असं दाखवू शकतो employee.id, अदरवाईज तिथे दुसरी मेथड आहे एम्प्लॉई आणि त्याच्यामध्ये आपण मेन्शन करू शकतो ID, रन ID. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू शकतो एम्प्लॉई नेम, जे काही तुमचं की असेल ते टाकू शकता. तर दोन प्रकारे आपण ही इन्फॉर्मेशन बघू शकतो. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत जावास्क्रिप्टमध्ये ॲरे काय असतं. ॲरे म्हणजे काय असतं. ॲरे तुम्ही असं बघू शकता की यादी, लिस्ट असते एक प्रकारची. तर ती यादी किती प्रकारची असते ते आपण बघूया. तर पहिला आपण बघितलात तर कलर्स, ओके.
कलर्समध्ये आपल्याकडे आहे रेड, येल्लो, ग्रीन. आणि जेव्हा पण आपल्याला ॲरे डिक्लेअर करायचा असतो ना, तेव्हा तो ह्या स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये असला पाहिजे, या अशा ब्रॅकेट्समध्ये. तर आता किती प्रकारचे कलर आहेत? रेड, येल्लो, ग्रीन. तर ह्याला आपण म्हणतो ॲरे ऑफ स्ट्रिंग, कारण ह्या ज्या आहेत त्या स्ट्रिंग्स आहेत. नेक्स्ट आपला आहे ॲरे ऑफ नंबर्स. ॲरे ऑफ नंबर्स म्हणजे काय असतो? हा नंबर्सचा ॲरे असतो. आता इथे आपण बघितलं तर यातील जे एलिमेंट्स आहेत ना, ते नंबर्स आहेत. 1 2 3 4 हे काय आहेत? नंबर्स आहेत. मग त्याला आपण काय बोलणार? ॲरे ऑफ नंबर्स. आणि अजून एक प्रकार आहे आपल्याकडे ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. तर आपल्याला ना ऑब्जेक्टचा एक ॲरे बनवायचा असेल, जसे यापूर्वी आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला एम्प्लॉईचा, तसंच आपल्याला त्या ऑब्जेक्टची यादी बनवायची असेल ना, तर आपण कसं लिहिणार? प्रत्येक ऑब्जेक्ट सेपरेटेड बाय कॉमा. ओके. तर आपण ह्याचा आता आउटपुट बघूया. आपण रन करूया हे. तर इथे तुम्ही बघाल तर कलर्स ॲरे प्रिंट झाला, नंबर्सचा ॲरे प्रिंट झाला. आणि इथे बघा, ते इथे आपलं हे कलर्स का प्रिंट झाले? कारण आपण चुकून एम्प्लॉईला कलर्सची व्हॅल्यू दिली. तर इथे आपलं असलं पाहिजे एम्प्लॉई. तर आपण जेव्हा असं करू तेव्हा आपल्याला हे प्रॉपर आउटपुट मिळेल. ओके. तर आता ना ॲरेमध्ये कॉन्सेप्ट असते इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय? कितवी पोझिशन. तर आता हे आपण कलर्सचं बघितलं ना, तर रेड फर्स्ट पोझिशनला आहे, येल्लो सेकंड पोझिशनला आहे, ग्रीन थर्ड पोझिशनला आहे. बट ॲक्च्युअल ॲरे स्टार्ट होतो ना, तो 1 पासून नाही स्टार्ट होतं. तो स्टार्ट होतो 0 पासून. 0 1 2 असं. म्हणजे 0 पोझिशनला रेड आहे, 1 पोझिशनला येल्लो आहे आणि सेकंड पोझिशनला ग्रीन आहे. तर आता समजा मला इथला फर्स्ट स्ट्रिंग प्रिंट करायची, तर इथे मी काय करणार? 0. आपण आउटपुट बघूया. हे बघा, रेड प्रिंट झालं. आता मला ही सेकंड व्हॅल्यू करायची असेल तर मी काय करणार? 1. तर रन करूया. इथे झालं येल्लो. सिमिलरली बाकी गोष्टींसाठी पण जर आपल्याला करायचं असेल, आता समजा मला हा वाला प्रिंट करायचा असेल, तर हा किती आहे? 0 1 2. तर मी इथे काय टाकणार? 2. रन करून बघूया. झालं 3 प्रिंट. आता मला हा दुसरा वाला ऑब्जेक्ट प्रिंट करायचा असेल, बरोबर. तर मी काय करणार? 0 पासून स्टार्ट होतं म्हणून इथे काय टाकणार? 1. इथे झालं एम्प्लॉई 1. तर इथे सेकंड पोझिशनचा ऑब्जेक्ट प्रिंट झाला. तर आता ह्या ऑब्जेक्टमध्येच आता समजा मला ह्या सेकंड जो आहे ना, त्याचं नेम प्रिंट करायचं आहे. तर मी काय करणार? डॉट, जसं आपण बघितलं, डॉट नेम. ह्याला रन करूया. इथे जॉन प्रिंट झाला. आणि दुसरी मेथड मी सांगितलेली कसं, इथे तुम्हाला टाकावं लागणार अजून एक स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टाकावं लागणार कीचं नाव. तर अशा प्रकारे सुद्धा आपण प्रिंट करू शकतो. तर आता ना आपल्याला समजा या कलर्स जो ॲरे आहे ना, त्याच्यामध्ये अजून एक कलर टाकायचा आहे. सपोज मला टाकायचं ब्ल्यू कलर. तर त्यावेळी मी काय करणार? कलर्स डॉट पुश आणि इथे मला टाकायचं आहे ब्ल्यू कलर. ओके. तर तात्पुरतं मी हा एवढा पार्ट आहे तो कमेंट करतो. तर मी तुम्हाला शिकवलेलं मल्टीलाईन कमेंट कसं करायचं, /स्टार आणि खाली स्टार /. ह्याने काय होणार? ह्या जेवढ्या लाईन आपण लिहिलेल्या त्या इग्नोर होणार. आता आपण प्रिंट पुन्हा एकदा करू कलर्स. आता आपण नवीन पुश केलं आहे की नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला तो परत ॲरे बघावा लागेल काय होतं आहे. तर इथे मी हे प्रिंट करतो आणि हे रन करतो. तर तुम्ही बघितलात आधी आपल्याकडे होते रेड, येल्लो, ग्रीन
आणि त्याच्यामध्ये आपण अजून एक कलर पुश केला ब्ल्यू, तर आता झाले रेड, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू. तर समजा आता तुम्हाला हा शेवटची व्हॅल्यू आहे ना जी आपण आत्ताच ॲड केलेली, ती तुम्हाला रिमूव्ह करायची आहे. ओके, तर ती तुम्ही कशी करणार? कलर्स डॉट पॉप एवढं लिहिलात तर जी लास्ट जी व्हॅल्यू असेल ना ती तुमची डिलीट होणार. आता इथे मी डिलीट करतो त्याला, कारण आपण इथे प्रिंट केलं नाही आहे अजून, त्याच्यामुळे ती व्हॅल्यू दाखवत नाही आहे. हे बघा, आधी मी ब्ल्यू पुश केलेलं, त्याच्यानंतर मी पॉप यूज केलं, तर हे ब्ल्यू निघून गेलं आणि केवळ ग्रीनच राहिलं. तर अशा प्रकारे आपल्याकडे डिफरंट मेथड्स आहेत. तर तुम्ही मी एक जावास्क्रिप्टची एक सिरीज तयार केली आहे, त्याचा रेफरन्स घेऊ शकता. त्याच्यामध्ये हे पुश, पॉप, शिफ्ट, अनशिफ्ट काय असतं हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण जावास्क्रिप्ट ट्युटोरियलच्या एकदम महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचलो आहे. तर ह्या टप्प्यामध्ये आपण शिकणार आहोत फंक्शन. तर फंक्शन म्हणजे काय असतं? फंक्शन म्हणजे मेथड्स असतात जिथे तुमचा खरा लॉजिक लिहिला जातो. ओके, तुम्हाला एक प्रोग्राम क्रिएट करायचा असेल तर त्याच्यामध्ये हजारो फंक्शन असतात. तर तुम्ही सगळं लाईन बाय लाईन लिहिलात तर तुम्हाला ते सेपरेट करता येणार नाहीत. मग त्यासाठी आपल्याला फंक्शन क्रिएट करावा लागतो. ओके, तर आपण फंक्शन कसं क्रिएट करायचं? तर फंक्शन हा क्रिएट केला जातो फंक्शन कीवर्डपासून. तर आपण त्या कीवर्ड असं असतं फंक्शन. ओके, आणि त्या फंक्शनला आपल्याला एक नाव द्यायचं असतं. तर समजा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सम. ओके, तर तिथे आपलं कीवर्ड झाला फंक्शन, मेथडचं नाव झालं सम, आणि इथे आपल्याला हे राऊंड ब्रॅकेट्स द्यावं लागतं. आणि जे ॲक्च्युअल ऑपरेशन असतं ते तुम्ही इथे लिहू शकता. तर इथे तात्पुरतं आपण कन्सोल स्टेटमेंट लिहूया, कन्सोल डॉट लॉग फंक्शन इनसाइड फंक्शन असं टाईप करू. इनसाइड फंक्शन म्हणजे आपण फंक्शनच्या आतमध्ये आहोत. तर आता आपण हे रन करून बघूया. तर तुम्ही बघितलं असेल, रन केल्यानंतर ही कन्सोल डॉट लॉग स्टेटमेंट प्रिंट नाही झाली. तर ती का नाही झाली? कारण इथे आपण फंक्शन तर क्रिएट केलं आहे, पण ते फंक्शन आहे ना आपल्याला कॉल करावं लागतं. तर ते आपण कॉल कसं करतो? इथे जर आपण लिहिलं ना सम, त्या फंक्शनचं नाव, ओपन अँड क्लोज राऊंड ब्रॅकेट असं जर लिहिलं तर तो फंक्शन कॉल होणार. तर आता आपण बघू शकता इनसाइड फंक्शन हे प्रिंट झालेलं आहे. बरोबर. आता इथे अजून एक कॉन्सेप्ट आपण शिकूया, हाऊ टू पास पॅरामीटर्स टू फंक्शन. म्हणजे या फंक्शनला जर आपल्याला काही व्हॅल्यू पाठवायची असेल, समजा इथे आपल्याला पाठवायचं आहे ए. ओके, किंवा आपल्याला पाठवायचे फर्स्ट व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू आहे 5. तर आपण इथून पाठवणार व्हॅल्यू 5 आणि ते फर्स्ट व्हॅल्यूला असाइन होणार आणि आपण इथे राईट करू शकतो फर्स्ट व्हॅल्यू. तर आपण बघूया आता कन्सोलमध्ये प्रिंट काय होत आहे. इनसाइड फंक्शन हे जे 5 आपण पाठवतोय ते इथे प्रिंट होत आहे. तर समजा असे तुम्हाला अजून एक पाठवायचे सेकंड व्हॅल्यू समजा तुम्हाला पाठवायचे 10. आता आपण इथे प्रिंट करूया सेकंड व्हॅल्यू. आता आपण रन करूया. तर इथे बघितला 5 जी व्हॅल्यू होती ती असाइन झाली आहे फर्स्ट व्हॅल्यूला. 10 जी व्हॅल्यू होती ती असाइन झाली सेकंड व्हॅल्यूला. ओके, तर आपण आता एक काम करूया. आपण जे शिकलोय ना, आपण सम काढायचं शिकलोय बरोबर, ते आपण इम्प्लिमेंट करूया इथे.
तर इथे आपण काय करूया, एक व्हेरिएबल क्रिएट करूया, लेट बेरीज. ओके, आणि आपल्याला कशाची बेरीज पाहिजे, फर्स्ट व्हॅल्यूची आणि सेकंड व्हॅल्यूची. तर आपण कसं करूया, फर्स्ट व्हॅल्यू प्लस सेकंड व्हॅल्यू. बरोबर. आता त्याची बेरीज जर आपल्याला बघायची असेल तर कन्सोल डॉट आपल्याला काय करावं लागणार, कन्सोल डॉट लॉग बेरीज. बरोबर. आता आपण रन करूया. तर आपण 5 आणि 10 या फंक्शनला पाठवले, तर आपल्याला त्याची बेरीज करून मिळाली 15. तर हे फंक्शन आपण का यूज करतो, आता बघा, तुम्ही एकदा तुम्हाला सम पाहिजे होतं 5 आणि 10चं. बरोबर. नेक्स्ट टाइमला समजा तुम्हाला पाहिजे सम 20 आणि 30चं. बरोबर. तर तुम्हाला हे पुन्हा पुन्हा लिहावं लागलं असतं. बट आपण फंक्शन क्रिएट केलंय, त्याच्यामुळे हे आपण फंक्शन कितीही वेळा कॉल करू शकतो. आता मी इथे टाईप केलंय सम 10 30, आणि हे जर मी आता रन केलं तर बघा 20 आणि 30ची बेरीज करून मला मिळाली. ओके, त्याचसाठी आपण फंक्शन यूज करू शकतो. समजा तुम्हाला फंक्शन क्रिएट करायचं आहे मल्टिप्लिकेशनसाठी, तर तुम्ही कसं करणार, फंक्शन कीवर्ड टाकू, नेम मल्टिप्लिकेशन, आणि ह्या कर्ली ब्रेसेस मध्येच तुमचा कोड येणार. तर इथे आपण टाकू फर्स्ट, इथे टाकू सेकंड, आणि इथे आपल्याला करायचा आहे गुणाकार. मग आपण लिहू लेट गुणाकार इज इक्वल टू फर्स्ट, आणि गुणाकारसाठी आपण काय यूज करतो, स्टार साइन, सेकंड, आपण टाईप केलं. आता ते आपण कन्सोल करूया, कन्सोल डॉट लॉग गुणाकार, इथे आपण टाकू गुणाकार, बरोबर. आता समजा तुम्हाला सम कॉल नाही करायचं आहे, तुम्हाला फक्त कॉल करायचं आहे मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन इथे आपण लिहू, आणि इथे 20 आणि 30 त्याला पास केलं आहे. मग ही व्हॅल्यू होईल 20, ही व्हॅल्यू होईल 30, आणि याचा गुणाकार करून आपल्याला मिळेल. तर बघूया आपण रन करून, गुणाकार 20 गुणिले 30 600. तर इथे आपल्याला समजा करायचं आहे, इथे आपण कमेंट टाकूया डिस्टिंग्विश करण्यासाठी, बेरीज बेरीज, म्हणजे आपल्याला दोघांमधला फरक कळेल. आणि आता बघा मी हे रन केलंय तर फक्त गुणाकार प्रिंट होते. का गुणाकार प्रिंट होते, कारण मी फक्त मल्टिप्लिकेशन मेथड कॉल केले. तर तुम्हाला सम मेथड कॉल करायची असेल तर तुम्हाला अशा प्रकारे कॉल करावी लागेल. ओके, बेरीज 50 गुणाकार 600. तर मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आता आपण सम आणि मल्टिप्लिकेशनसाठी केलं आहे, तुम्ही त्याच प्रकारे भागाकार आणि जे आपण शिकलोय वजाबाकी याचे सुद्धा मेथड्स क्रिएट करू शकता. तर फंक्शन आपल्याला हेल्प करतं आपल्या कोडला एक मीनिंग देण्यासाठी, त्याला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये डिवाइड करण्यासाठी, जे की रियुजेबल असतो. म्हणजे आता हे आपण कितीही वेळा यूज करू शकतो. समजा आपल्याला मल्टिप्लिकेशन अजून एकदा यूज करायचं आहे तर असे नंबर ऑफ टाइम्स आपण यूज करू शकतो. इथे आपण 100 टाकले तर आपल्याला 2दा गुणाकार भेटला 600 3000. तर हा कोड पुन्हा पुन्हा लिहिण्याऐवजी आपण जस्ट ती मेथड दोन वेळा कॉल केली. तर हे बेसिक
होतं जावास्क्रिप्ट ट्युटोरियलचं, आणि हेच शिकून तुम्ही एक चांगलं प्रोग्राम बनवू शकता. आपण ते सुद्धा बघूया. थँक्यू.